लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता भाविकांना मूळ रूपात पाहता येणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले असून येत्या 2 जूनपासून भाविकांना पुन्हा पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 700 वर्षापूर्वीचे जुने असून त्याकडे पुरातन ठेवा म्हणून पाहिले जाते। मंदिर संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे। त्या अंतर्गत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर संवर्धनाचे बहुतांश काम हे आता पूर्ण झाले असून येत्या काही काळामध्ये जवळपास 2.5 महिन्यानंतर पुन्हा भक्त आणि देव यांची भेट होणार असल्याने भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे। मंदिर सुशोभीकरण आणि संवर्धन कामासाठी 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते। मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी या भागातील काम पूर्ण झाले आहे। त्यामुळे आता 2 जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे। 2 जून रोजी पहाटे 4 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठुरायाची नित्यपूजा करण्यात येणार आहे। त्यानंतर भाविकांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे।